बाजारातला चकली मसाला वापरून चकल्या केल्यात. किती सुरेख झाल्यात बघा. तेलकट होत नाहीत आणि खुसखुशीत पण झालेल्या आहेत. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत खमंग, खुसखुशीत, काटेरी, पोकळ, तेलकट न होणारी, मऊ न पडणारी भाजणीची चकली. रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागेल 1 किलो चकली भाजणी, 150 ग्रॅम तेल, चवीपुरतं मीठ आणि 100 ग्रॅम रामबंधूचा चकली मसाला. बस इतकंच. आता परातीत 1 किलो चकली भाजणी घेतली, त्यामध्ये मीठ घातलं आणि रामबंधू चकली मसाल्याचं 100 ग्रॅमचं एक पॅकेट घातलं. हे प्रमाण बरोबर आहे. हा मसाला असेल तर मिरची, मसाले, तीळ, ओवा काही घालण्याची गरज नाही. आता याला मिसळून घेऊया आणि 150 ग्रॅम तेल घेतलंय. हे कडकडीत तापवायचं. हे कडकडीत तेलाचं मोहन पिठावर ओतायचं. तेल ओतल्यावर काय खमंग सुवास आला मसाल्याचा. आता हे तेलाचं मोहन गरम आहे तेव्हा चमच्याने आणि गार झाल्यानंतर असं चांगलं सगळ्या पिठाला चोळून लावायचं. मोहन मिसळलं. आता कडकडीत तापवलेलं पाणी आहे. थोडं थोडं कडकडीत पाणी घालू, चमच्याने मिसळून घेऊ. अंदाजे 4 वाटी भाजणी असेल तर 2 ते 2.5 वाट्या पाणी लागतं. याला असं घट्ट भिजवून घेतलं. याच्यावर झाकून तासभर झाकून ठेव. तासाभराने चकली करायची आहे. थोडंसं पीठ परातीत घेतलं. पुन्हा एकदा चांगलं मळलं. खूप पाणी लावून पातळ करू नका. असं घट्ट पाहिजे. आता साच्यामध्ये मावेल असा लांबट गोळा करायचा. गोळा एकसंध पाहिजे. तुकडे तुकडे भरू नका, नाहीतर चकली पाडताना तुटते. असं एकसारखं भरलं, घट्ट दाबलं, चकल्या पाडूया. फार मोठी चकली करू नका. साधारण 3 वेळाच्या चकल्या छान होतात. मोठी चकली तेलात विरघळणं किंवा मऊ पडण्याची शक्यता असते. 4-5 चकल्या झाल्या, तेल मध्यम तापलं की मावेल एवढी चकली तेलामध्ये सोडायची. गॅस मध्यम ठेवायचा. 1 ते 1.5 मिनिटं धक्का लावायचा नाही. 1-1.5 मिनिटांनी बुडबुडे कमी झाले की चकली उलटून घ्यायची आणि बुडबुडे अजून कमी होईस्तोवर मध्यम आचेवर तळायची. चकली तळतानाच्या सगळ्या टिप्स आपल्या YouTube चॅनलवर आहेत, बघू शकता. चकली तळून झाली की काढून घेऊ. चांगली निथळली की पूर्ण गार करायची, मगच डब्यात भरायची. आणि तयार झाली रामबंधू चकली मसाला वापरून काटेरी, खुसखुशीत, खमंग चकली. रामबंधूंचे अजून बरेच प्रोडक्ट्स आहेत बरं का. चकली मसाला, चिवडा मसाला, शेव मसाला, पोहे मसाला, मिल्क मसाला, चकली भाजणी, अजून भरपूर काही आहे. हे तुम्ही ऑर्डर करू शकता. सध्या 5% डिस्काउंट आहे. पण खाली दिलेला सरिताज किचन ऑफर हा कोड तुम्ही वापरून हे ऑर्डर केलं तर अजून 10% म्हणजे एकूण 15% डिस्काउंट मिळणार आहे. प्रत्येक सणाच्या आनंदात एकत्र येऊया, खमंग चकली करूया, सण साजरा करूया. भेटूया पुढच्या भागात. शुभ दीपावली आणि हॅपी कुकिंग.